नमस्कार, मी संजय घोडेराव, ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर द व्हिज्युअली चॅलेंज या संस्थेचा मी अध्यक्ष आहे। आणि ही जी राज्यस्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा जी सुरू आहे ही NFBM युनिट नागपूर आणि ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर द व्हिज्युअली चॅलेंज या दोन संस्थांच्या संयुक्त माध्यमातून ही संस्था 3 दिवस या ठिकाणी या स्पर्धा चालणार आहे। या स्पर्धेसाठी 130 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती, परंतु काही अडचणींमुळे या ठिकाणी 76 स्पर्धक उपस्थित आहे। या स्पर्धा 3 दिवस चालणार आहे आणि एकूण 7 राऊंड या ठिकाणी होणार आहे। आज 3 राऊंड, उद्या 3 राऊंड आणि शेवटच्या दिवशी 1 राऊंड अशी स्पर्धा खेळवली जाणार आहे। ही खुली बुद्धिबळ स्पर्धा आहे आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सायकल स्पर्धा आम्ही आयोजित करत असतो वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून। तर ही जी स्पर्धा आहे ही नागपूर युनिट यांच्या सोबत आपण ही करत आहोत आणि सर्व नियोजन जे आहे ते नागपूर युनिट यांनी राष्ट्रीय दृष्टी संघ महाराष्ट्राचे जे नागपूर युनिट आहे त्यांनी केलेले आहे। मुलांची राहण्याची, जेवणाची आणि खेळण्याची सगळी मोफत व्यवस्था त्यांच्याकडनं झालेली आहे। चंद्रपूरमध्ये ही प्रथमच राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा होते आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही घेत असतो। मागच्या वर्षी ही स्पर्धा वर्ध्याला झाली होती आणि ती निवड बुद्धिबळ स्पर्धा होती की जसं आपली सायकल टुर्नामेंट असते की दरवर्षी आपण राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा घेतो, त्याच्यातून महाराष्ट्रातले 25 खेळाडू निवडले जातात आणि मग ते झोन साठी जातात आणि वेस्ट झोन, नॉर्थ झोन, साऊथ झोन असे 4 झोनचे मिळून मग नॅशनल टुर्नामेंट होते आणि नॅशनल टुर्नामेंट मधून इंटरनॅशनल साठी आपण दरवर्षी 4 खेळाडूंना निवडतो। आतापर्यंत जवळपास 25 टीम आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाठवलेल्या आहेत। आता 19, 20 आणि 21 डिसेंबरला आळंदी येथे जी टुर्नामेंट झाली त्याच्यामध्ये महिलांची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आणि ज्युनियर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली। त्यामध्ये 4 ज्युनियर खेळाडू आणि 3 महिला खेळाडूंना इंटरनॅशनल साठी सिलेक्शन केलेलं आहे, निवडलेलं आहे। असं आपलं दरवर्षी प्रमाणे वर्षभरात सायकल टुर्नामेंट असे सुरू असतात।